गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग। तर आजचा आमचा व्लॉग गावामधूनच सुरू होत आहे। तर आज आहे पाडवा आणि आमची तर सकाळ सकाळी तयारी चालू झाली आणि विहान इथे जस्ट सुटलेला आहे। विहान, हॅपी गुढीपाडवा। मी तुम्हाला सर्वांना सुद्धा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि इकडच्या चल बाहेर दाखव, चल तुला या 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 हो चल, स्लोली स्लोली। पाय उचला की। या 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 बघा 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 बघा, किती छान रांगोळी काढली मम्मानी। बदा 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 बदा। हॅपी गुढीपाडवा विहान, हॅपी गुढीपाडवा। ड्रेस घालायचा का नवीन आज तुला? हा ए काय शी शी नको, शिशी आहे। विया म्याव म्याव चू पिकबू। ए गद्दू इकडे बघ। आणि इथे आमची गुढी उभा करायची तयारी चालू होती। त्याच्यासाठी नवीन अशी साडी काढून ठेवली होती, त्याच्या निऱ्या वगैरे करून ठेवल्या होत्या। त्या फक्त अशा बांबूला आता बांधायचं बाकी होतं। इकडे विहानचा खेळ चालू होता। आज विहान पारुसाच गुढी उभा करणार होता, कारण की तो जस्ट उठला होता आणि आमच्या घरी थोडीशी गडबड होती, त्याच्यामुळे त्याला आंघोळ वगैरे काही लवकर घालता आली नाही। तर बाकी सगळी पण तयारी झाली होती। इकडे मावशींचा ते स्वयंपाक चालू होता। आज गुढीपाडव्याला पुरणाच्या पोळ्या बनवल्या होत्या, तर मस्त अशा गुबगुबीत पुरणाच्या पोळ्या पण ऑलमोस्ट रेडी होत होत्या। त्याच्यानंतर कटाची आमटी, भात वगैरे हे पण सगळं बनवून रेडी झालं होतं। आणि एका साईडला इकडे बाकी बाहेरची आरतीची वगैरे तयारी पण चालू होती। तर अशी इथे आमची गुढी उभा करायची पण चालू झालेली होती, तर मी इथे उभारून हेल्प करत होते। आणि अशा पद्धतीने आमची गुढी उभारून तयार झाली होती। तरी पण 8-8:30 वाजले असतील गुढी उभा करायला, लवकरच केली होती। त्याच्यानंतर इकडे मी विहानचा खाऊ पण रेडी केला होता। विहानला नाचणी आणि गुळ द्यायचं होतं खाऊसाठी, म्हणजे ब्रेकफास्टमध्ये। आणि इकडे पूजेची पण सगळी तयारी झाली होती। सगळं नैवेद्य, परत कडुलिंबाचा पाला वगैरे खातात, तुम्हाला माहितच असेल। त्याच्यानंतर शेवाळ्या, परत हळदी कुंकू वगैरे सगळं आम्ही बाहेर आणून ठेवलं होतं। म्हटलं आता पटकन पूजा करून घ्यावी, तर मग सुरुवात केली पूजेला। सर्वांनी एक एक करून पूजा करून घेतली। ते पप्पांची पूजा करून झाली, मग आता मावशी पूजा करत होत्या। विहानला सगळेजण एक एक करून घेत होते, कारण की पूजा करोपर्यंत विहानला घ्यावंच लागत होता, नाहीतर तो सगळं तिथलं उचलायच्या मार्गी लागला होता, त्याला कधी काय उचलं असं झालं होतं। तर मावशींची पूजा झाली, त्याच्यानंतर आईंनी पूजा करून घेतली। विहानचा नंबर राहिला होता, त्यामुळे विहान एकसारखं बॅकग्राऊंडला डान्स करत होता की आता माझा नंबर आहे, माझा नंबर आहे। आणि त्याच्यानंतर म्हटलं आता मी पण पूजा करून घेते, तर विहानला मी आईंकडे दिलं आणि मी पण पूजा करून घेतली। तसं तर प्रत्येक वर्षी मी पाडव्याला छानपैकी आवरते, साडी वगैरे नवीन घालते, पण यावर्षी ते काही जमलं नाही, कारण की आमच्या घरी थोडीशी गडबड होती। कारण की विहानची जी आत्ती आहे, माझी आत्तू आहे, त्याच्या बेबीला बेबी म्हणजे 1 आठवडा झाला बेबी झाला त्यांना। सो बेबी गर्ल आहे आणि तिला कावीळ झाली म्हणून तिला ॲडमिट केलेलं आहे। त्याच्यामुळे माझ्या सासूबाईंना वगैरे तिकडं जायचं होतं डबा वगैरे घेऊन, त्यामुळे आमच्या घरात खूप असा गोंधळ चालू होता। म्हणून मग त्या बाकी साडी वगैरे घालता काही टाईम भेटलाच नाही। कशी पटकन आंघोळ केली। विहान तर बिना आंघोळीचाच होता। याच्यानंतर मी सुद्धा पूजा केली आणि नमस्कार वगैरे केला। विहानला सुद्धा नमस्कार करायला लावला आणि सगळी पूजा वगैरे झाली। त्याच्यानंतर जे ते ग्रीन कलरचं म्हणजे हे होतं कडुलिंबाचा पाला आणि साखर कुटलेलं होतं, ते सगळ्यांना दिलं। आणि आता म्हटलं चला विहानला खाऊ घालावा, तर त्याचा खाऊ वगैरे खाऊन झाला। त्याच्यानंतर आम्ही सुद्धा जेवायला बसलो, तर विहान सोबतच आम्ही बसलो होतो, कारण की विहान फार त्रास देतो, मग त्याला तो खेळत होता एका साईडला, तिथेच मी आणि मावशी जेवण करायला बसलो। जेवायला आज तर तुम्हाला माहिती आहे गुढीपाडव्याला पुरणपोळी फिक्स असते, तर आमच्याकडे सुद्धा पुरणपोळी केली होती। मग आम्ही सर्वांनी जेवण वगैरे करून घेतलं। त्याच्यानंतर दुपारी विहानला असा बर्थडेला झुला आला होता, चला म्हटलं विहानला त्याच्यात बसवावं। मग विहानला थोडा त्याच्यात बसवलं, पण
ते सारखं पुढे असं वाकत होता म्हणून थोडा वेळेस बसवला आणि त्याला लगेच खाली उतरवलं मी. आणि इथे आता विहानचा प्ले टाइम सुरू झाला होता. विहान म्हणजे आम्ही लास्ट आलो होतो तेव्हा आणखी तो वॉक करत नव्हता, त्याच्यानंतर आम्ही डेली आता झालो. तर विहानला बाहेर फिरायला फार आवडतं. तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही माझे डेली ब्लॉग बघत असाल आणि नसेल बघत तर नक्की बघा. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी डेली ब्लॉगमध्ये टाकते विहानच्या ॲक्टिव्हिटीज वगैरे. तर विहानला इथे बाहेर फिरायला खूप आवडत होतं, पण असा प्रॉब्लेम होता की सिटीत कसं प्लेन रोड्स वगैरे असतात, गार्डन वगैरे असतं, तर इथे थोडंसं माती दगड असल्यामुळे त्याला ते वॉक करायला थोडंसं हे जात होतं. थोडंसं वॉक केलं की तो थोडंसं पडायचा, म्हणजे कुठे दगडाला वगैरे तडकून किंवा काही म्हणून. पण त्याला फिरायला फार आवडतं, मग आम्ही त्याला असं बाहेर आणलं होतं आणि तो खूप छान खेळला, खूप दमला. म्हणजे तो लिटरली सकाळी 1 तासभर झोपला असेल. त्याच्यानंतर त्याचं डेली हेच चालू होतं आणि सकाळपासून त्याचा 4था ते 5वा ड्रेस असेल हा. एवढे ड्रेस तर लागतात. त्याच्यानंतर शेजारून आवळे आणले होते, ते खूप छान आवळे लागतात. ते खात मी विहानच्या पाठीमागे बसले होते. आता दिवस मावळा होता. दिवस मावळाच्या आधी म्हणजे गुढी काढायची होती, म्हणजे उतरवायची होती. आमची पण तीच तयारी चालू झाली होती. चला म्हटलं आता नारळ वगैरे फोडूया आणि गुढी पण उतरून घेऊया, कारण की आमच्या इकडे दिवस मावळाच्या आधी गुढी उतरवतात. तुमच्याकडे कसं असतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. कशी चालती थोड्या वेळानं थांबून सर. आणि आधिरा आणि विहानचा काहीतरी वेगळाच खेळ चालू होता. मी त्यांना मुरमुरे खायला दिले होते, तर आधिरा विहानला मुरमुरे चारत होता आणि ते पाहून विहान सुद्धा तिला मुरमुरे चारायचा प्रयत्न करत होता. तर आधिरा विहानच्या आत्तूची मुलगी आहे, मी जी मग सांगितली ते तुम्हाला त्यांची. असा होता आजचा आमचा दिवस. दिवसभर विहानच्या पाठीमागे पळण्यात आणि घरातलं काम आवरण्यात वगैरे असा आमचा दिवस निघून गेला पाडव्याचा. आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.